मोकल टीम आपला 12th मॅन 12वा खेळाडू तुम्ही समालोचन कक्षामध्ये पाठवा. डॉक्टर आदित्यजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन, मनापासून मनपूर्वक स्वागत. पंच आम्हाला कळवतील. लेट्स प्ले. सामन्याला होईल इथे मात्र सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अमित भिकाजी राऊत इथे मात्र तयार असेल, तर दुसऱ्या बाजूने ऑन स्ट्राइक झोन मध्ये स्ट्राइक हँडला कुणाल शिवेकर आणि विवेक शिवेकर ही जोडी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सामन्याला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत आहे. डू ऑर डायची मॅच, करो या मरोची मॅच असणार आहे. मॅच इथे मात्र स्टार्ट होतीये. यावेळेस इथे मात्र पहिल्याच बॉल वरती बॅटची कडा घेत चेंडू चाललाय बॅकवटला, सीमारेषा पार. कुणाल शिवेकरच्या बॅटमधनं पहिल्याच बॉल वरती चौकार. वरती एक सुंदर चौकार देखील मात्र आपण कुणाल शिवेकरच्या बॅटमधनं पाहिलाय. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. अकाउंट खातं जे आहे ते मात्र ओपन झालेलं आहे. 4 धावा ज्या मात्र धावफलकावरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज इथे मात्र तयार आहे. अमित राऊत इथे जर पाहिलं तर एक चांगला चेंडू, चांगला फटका आणि त्याचबरोबरीनं एक चांगला थ्रो देखील पाहायला भेटला. विकेट येत आहे. फलंदाज कुणाल शिवेकर या चेंडूवरती धावबाद. विकेटचं होईल पतन. धावबादच्या स्वरूपामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. कुणाल शिवेकर बाद झाल्याच्या नंतर आता त्याचाच बंधू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, सुनील शिवेकर. सुनील शिवेकरला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूने शिवेगावचं युवा टॅलेंट अर्थातच विवेक शिवेकरला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बॅटिंग क्रीजवरती. समोरनं खेड तालुक्यातील मोहकल गावातील एक अष्टपैलू गोलंदाज. अगदीच जर पाहिलं तर ज्या खेळाडूच्या कारकिर्दीमध्ये कित्येक वेळा अनेक स्पर्धांचे अनेक पहिले जे पारितोषिक आहे, अगदी ज्याच्या नेतृत्वाखाली मोहकल संघानं प्राप्त केले तो गोलंदाज इथे मात्र अमित राऊत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू घेतलाय. एक चांगल्या पद्धतीचा फटका देखील मात्र विवेक शिवेकरच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. तिकडे त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र पळून पूर्ण केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 5 रन ऑन स्कोर कार्ड, 5 धावा धावफलकावरती, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. सुनील शिवेकर ऑन फायर झालाय. क्षेत्ररक्षक देखील तिकडे साहिल राऊत आहेत. चेंडूला मात्र त्यांनी फील्ड केलं चांगल्या पद्धतीने. एक चांगला थ्रो देखील मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. तोपर्यंत साजबाज गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्याने धावफलक पुन्हा एकदा पुढील अंकामध्ये जाईल. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धावा 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद. शिवघरतेना क्रिकेट क्लब शिवे अर्थातच आरबी दिदी चंद्रकांत शेठ सातपुते स्पोर्ट फाउंडेशन या टीमला देखील मात्र आपण पाहतोय. अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळून काढलाय. चेंडूनं फक्त दिशा बदलली. थोडासा मैदानाचा अडथळा देखील आपण पाहिला, परंतु खूप दूरवरनं तिकडे क्षेत्ररक्षक शेखर रणपिसे देखील चेंडूपर्यंत धावत पळत येत आहेत. चेंडूला मात्र त्यांनी फील्ड केलं. चांगला थ्रो पाहायला भेटला. दरम्यान त्या चेंडूवरती फक्त एक सिंगल येते. हळूहळू का होईना इथे धावफलकाला गती दिली जाते. गती देण्याचं काम इथे मात्र होत आहे.
धावफलकावरती धावा आहेत 8. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये P1चं पहिलं षटक आपण अमित राऊतच्या माध्यमातून पाहतोय. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा पुढे सरसावत एक मोठा फटका खेळायचा होता विवेक शिवेकर यांना. थ्रो देखील मात्र थोडा उशिरानं पोहोचला. गुड रन बिटवीन द विकेट. चित्त्याची चपळाई, हरणाची गती देखील इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी धारण केली. तोपर्यंत दरम्यान एक धाव तिकडे मात्र कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 9 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 आणि 9 या स्मृती करंडकाचे किती गुण गाऊ, कारण एक चांगलं आणि आखीव रेखीव काटा नियोजन या स्पर्धेचं मात्र आपण पाहतोय. ही मॅच देखील खूप रोमहर्षक होणार आहे, यामध्ये ते मात्र शंका नाही, कारण दोन मातब्बर संघ इथे मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय विवेक शिवेकरचा क्लास. चेंडू सीमा पार, डीप मिड विकेटला षटकार. 6 धावा. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढले गेले. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण बायकर मॅन निलेश राऊतला देखील मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. अगदी जर पाहिलं तर एकाच संघामध्ये आपण 3 सख्या बंधूंना खेळताना पाहतोय आज. यावेळेस इथे जर पाहिलं तर चेंडू हवेत असणार आहे. अमित भिकाजी राऊत डाऊन दी बॉल, टिपलाय झेल. विवेक शिवेकरचा खेळ ठरतोय इथे मात्र फेल. दुसरं खिंडार शिवगर्जना क्रिकेट संघ शिवे टीमला. एक छोटासा सन्मान व्यासपीठाच्या समोर संपन्न करतोय. राजगुरुनगर नगरीचे प्रसिद्ध उद्योजक, पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, खेळाडूंच्या सुखा आणि दुखामध्ये हेरारीने ज्यांचा सातत्याने या क्रिकेट क्षेत्रामध्ये सहभाग असतो, आमचे मार्गदर्शक आशुभाऊ भंडलकर यांचा देखील या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाच्या वतीने सन्मान केला जातोय. भाऊंना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपला यथोचित असा सन्मान केला जातोय. सन्मान देण्यासाठी उद्योजक वैभव भाऊ शिंदे आणि त्यांच्या समवेत सर्व आयोजकांना विनंती आहे, आपण भाऊंना या ठिकाणी सन्मानित करायचंय. एक चांगला स्ट्रोक, चेंडू सीमा पार, सेट ऑन फायर, चौकार. सन्मानित केलं जात आहे. त्यांचा सन्मान सोहळा इथे मात्र संपन्न झालाय. फटका खेळलाय अक्रॉस दी बॅट. सचिन चव्हाण तिथे मात्र फायर होतोय. चेंडू जाऊन पोहोचेल डीप मिड विकेटला सीमा पार, षटकार. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 25 धावा आहेत आणि इथे फटका फसला आणि विकेट येते फलंदाज या चेंडूवरती. सचिन चव्हाण बाद.
अगदी स्कोर वरती खात्यामध्ये विकेट देखील जमा झाली. धावफलकावरती तब्बल 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये. दुसरं इथे मात्र अजूनही मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर प्रकाश कारके देखील मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सचिन चव्हाण यांची जागा घेण्यासाठी. प्रकाश कारके आणि दुसऱ्या बाजूने आपण त्याच्या जोडीला इथे सुनील शेवेकरला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मी मगाशी सांगत होतो एकाच संघामध्ये इथे अमित राऊत, निलेश राऊत, नवनाथ राऊत या तिन्ही बंधूंना पाहतोय. तर दुसरीकडे सुनील शेवेकर, कुणाल शेवेकर हे दोन सख्य बंधू एकाच संघामध्ये आहे. इथे जर पाहिलं तर बॅटची कडा इथे चेंडूनं घेतलेली आहे आणि चेंडू तिकडे बॅकवर्टला जाऊन पोहोचणार आहे. आकडे बदल होईल अर्थातच तिकडे धावा ज्या मात्र पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. आताच्या 2 धावा 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा अगदी जर पाहिलं तर प्रकाश कारके इथे मात्र आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु ज्या पद्धतीने हा फटका यायला हवा होता त्या पद्धतीने हा फटका आला नाही. तिकडे बॅकवर्टला चेंडू बॅटची कडा घेत गेला आणि तिकडे दरम्यान 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती तब्बल 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 2 षटकं संपली पॉवर प्लेची. षटक क्रमांक देखील मात्र 3 ला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण देखील मात्र पुन्हा एकदा नव्यानं इथे मात्र सजवलं जाईल. क्षेत्ररक्षण नव्यानं इथे मात्र लावलं जाईल. बायकर मॅन पुन्हा एकदा अमित भिकाजी राऊत यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. गेल्या सीझनमध्ये आपण जर पाहिलं तर RPL हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024-25 ची 2 व्हीलर बाईक घेणारा सिरीजची बाईक घेणारा हा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. इथे जर पाहिलं तर हा चेंडू देखील मात्र सुरेख पद्धतीने पेश केला होता. एक चांगला फटका जरूर आला आणि तिथे जर पाहिलं तर तिथे फटका नसून ह्या धावा बाईकच्या असणार आहेत. थ्रो देखील फसला आणि तिकडे त्या चेंडूवरती धावा आली. धावफलक पुन्हा एकदा वाढतंय. धावफलकावरती धावा 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. प्रकाश कारके पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेस इथे बॅटवरती चेंडू आलाय. काय जबरदस्त क्लास. प्रकाश कारके ऑन फायर होतोय. चेंडू डीप मिड विकेटला सीमा रेषा पार. वरून सर आम्हाला कळवताय षटका. अध्यक्ष निलेश भाऊ शिंदे पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. त्यांचं स्वागत प्रकाश कारके यांनी षटकाराने केलंय. धावफलक इथे वाढलं जाणार आहे. आकडे चेंज होत आहेत. प्रकाश कारके आणि सुनील शेवेकर ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अगदीच जर पाहिलं तर थोडासा ओव्हर पिचिंग चेंडू होता. तिथे फटक्याला चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. डेंजर झोनला तिकडे काय इथे चुकीचा थ्रो आणि पाहता पाहता तिकडे विकेट आली असती परंतु इथे आली नाही. चुकीचा मोबदला धावांमध्ये मिळतोय. इथे धावा खर्चिक ठरतायत म्हणजे महागात पडतील ह्या धावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही षटकांमध्ये. इथे जर आपण पाहिलं तर अगोदर चेंडू बॅकवर्टला जाऊन पोहोचला होता. धावबाची विकेट आली असती. इथे सहजपणे जर चेंडू हातामध्ये घेतला असता आणि तिथे एष्ट्या उद्ध्वस्त केल्या असत्या तर कदाचित तिथे फलंदाज बाद असता, परंतु तसं घडलं नाही. इथे चेंडू हातामध्ये पूर्णपणे आला नाही. चेंडू हातामधनं सटकला आणि तदनंतर पुन्हा थ्रो केला तर तिथे चेंडू पुन्हा एस्टंपपासून निघून गेला दूर आणि तिथे एक धावा अजून पळून पूर्ण केली. म्हणजे तिथे चुकीचा मोबदला धावांमध्ये अतिघाई आणि संकटात नाही. या उक्तीप्रमाणे एक साजिशी कामगिरी अर्थातच अगदी त्या उक्तीप्रमाणे एक चांगलं चित्रीकरण आपल्याला या आधीच्या चेंडूवरती पाहायला भेटलं. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती तब्बल
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवगर्जना स्पोर्ट क्लब शिवे टीमला. इथे मात्र आपण पाहतो इथे फटका तर खेळलाय, फटका फसलाय. कॉटन बोर्डचा प्रयत्न, अमित भिकाजी राऊत डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, फलंदाज ह्या चेंडूवरती होईल फेल. साठी नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. मॅन फ्रॉम शिवेगाव दीपक शिवेकरला इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. डावकुरे हाताचा बॅटर आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहे. सातत्याने शिवेगावासाठी या खेळाडूंना देखील एक चांगला क्रिकेट या खेड तालुक्यामध्ये खेळलेला आहे. तोच दीपक शिवेकर इथे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येतोय. शिवगर्जना क्रिकेट संघ शिवे, अर्थातच अरविंदी चंद्रकांत शेठ सातपुते स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवसमता क्रिकेट क्लब मोहकल या टीमला देखील मात्र आपण खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये पाहतोय. प्रोलिंगच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण कव्हरेज करतोय. दोन्ही ऑफिशियली पंचांना आपण पाहतोय. वरुण सर आहेत, दुसऱ्या बाजूने सचिन शिंदे सरांना देखील आपण पाहतोय. दोन्ही पंचांना मनापासून धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं तर थोडासा डाऊटफुल डिसिजन असणार आहे. अगदी आता इथे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन येतोय. नक्की काय असेल आत्ताचा डिसिजन? नॉट आउट. ओके, धबलकावरती स्कोरगार्डवरती धावा जर इथे आपण पाहिलं तर स्थिर आहेत. जीवदान भेटले दीपक शिवेकरला. समोर पुन्हा एकदा गोलंदाज अमित राव तयार, राईट हँड ओव्हर दी विकेट. यावेळेस इथे मात्र फटका खेळून काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक देखील मात्र थोडीशी चुकी करेल. बॅकअप चांगला आहे, बॅकअप चांगला दिला, एक चांगला थ्रो पाहायला भेटला. तोपर्यंत दरम्यान साजबाज 2 धावा देखील मात्र पलून पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावेने देखील मात्र धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा, स्कोरगार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल इथे 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 38 रन ऑन स्कोर कार्ड, 38 धावा धावफलकावरती. पहिली 3 षटके इथे मात्र मैदानामध्ये संपलेली आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. पुन्हा एकदा शेखर रणपिसे या गोलंदाजाला इथे मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहणार आहोत. अर्थातच खेड तालुका प्रीमियर लीग KTPL मध्ये या खेळाडूला देखील मात्र आपण पाहिलं. उद्योजक शंकरभाऊ लोहट, कमलेश लोहट पाटलांच्या ठिकाणी अगमन मनापासून मनपूर्वक आपलं देखील सहर्ष असं स्वागत. षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात. शेखर रणपिसे इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार. सुनील शिवेकर साठी हा चेंडू होता. बाट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क पाहायला भेटला नाही आणि तिकडे आपण डॉट बॉल देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुनील शिवेकर आणि दीपक शिवेकर ह्या जोडीला मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगला खेळ, चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागणार आहे. दोन्ही फलंदाजांना इथे जर पाहिलं तर पंच कळवणार आहेत नो बॉल. नो बॉल. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल आणि या नंतरचा चेंडू इथे मात्र फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. आणि या नंतरचा चेंडू इथे फ्री हिट आणि फ्री हिटची संधी कोणाला तर इथे सुनील शिवेकरला प्राप्त होतीये. संधीचं सोनं करावं लागेल. आणि इथे जर पाहिलं तर ज्या पद्धतीने संधीचं सोनं करायचं होतं त्या पद्धतीने संधीचं सोनं झालं नाही. अक्रॉस दी बॅट फटका आला आणि फ्री चेंडूवरती या 2 धावा ज्या मात्र पलून पूर्ण केलेल्या असतील म्हणजे 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 41 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुनील शिवेकर, दीपक शिवेकर
या दोन शिवेकर बंधूंना आपण खेळपट्टीवरती पाहतोय, तर समोरनं गोलंदाज मॅन फ्रॉम मोहकल शेखर रणपिसेला आपण पाहतोय. यावेळेस इथे जर पाहिलं तर अगदी रडार मध्ये चेंडू आलाय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे, मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाला, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. सुनील शिवेकरने हात तोफेचा गोला, 6 धावा. देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती आणि स्कोरकार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 47 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे जर पाहिलं तर अगदी थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. तिकडे एस्टेनच्या पाठीमागे गणेश रणपिसे आहेत. चेंडूला मात्र त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने फील्ड केलं, कुठलीही धाव आली नाही. या चेंडूवरती डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा अंबोली गावामध्ये आपण पाहतोय. गेले कित्येक वर्ष या गावाला टेनिस क्रिकेटची परंपरा आहे आणि गेले कित्येक वर्ष याच मैदानावरती आपण या दोन्ही संघांना खेळताना पाहिलेलं आहे. अगदी जेव्हा जेव्हा ही स्पर्धा खेड तालुक्याच्या भेटीला आली तेव्हा तेव्हा मात्र मोहकल संघ आणि शिवे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटले. आणि इथे काय तर विकेट येते, फलंदाज ह्या चेंडूवरती होईल बाद, विकेटचं पतन. विकेट आली. सुनील शिवेकर देखील मात्र आता बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. ॲडव्होकेट क्रांती सिंह गडदेला देखील मात्र आपण आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती पाहणार आहोत. क्रांती सिंह आणि दीपक शिवेकर ह्या जोडीला इथे मात्र उर्वरित षटकांमध्ये फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे. संघासाठी इथे धावा घ्याव्या लागणार आहेत. धावांची लयलूट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. क्रांती सिंह पुन्हा एकदा तयार, समोरनं गोलंदाज शेखर रणपिसे इथे मात्र तयार असतील. यावेळेस इथे मात्र बॅटवरती चेंडू घेतलाय, सेट ऑन फायर. क्रांती सिंहच्या बॅटमध्ये एक चांगला फटका, तिकडे त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. षटक संपेल 4थं शेखर रणपिसेचं. 4 षटक संपली. शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे, आरबी दिदी, चंद्रकांत शेठ सातपुते, स्पोर्ट फाउंडेशन हा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 48 या अंकावरती. डेथ होर स्लॉग होरला देखील मात्र आता मैदानाच्या मध्ये सुरुवात होईल. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज मोकल टीम कडनं तयार असेल. गणेश रणपिसे यांना देखील मात्र आपण ट्रॅक वरती पाहणार आहोत.
तर दुसऱ्या बाजूने क्रांती सिंह पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या मध्ये तयार असेल. बॅटिंग मार्कवरती, बॅटिंग क्रीजवरती. धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आयोजित टेनिस बॉल क्रीडा स्पर्धेचा हा देखना सोहळा आज तिसरा दिवस. उद्या या स्पर्धेचा चौथा दिवस. 2 तारखेला मेगा फायनल, ग्रँड फिनाली. मेगा फायनलच्या दिवशी खास आकर्षण आहे. अर्थातच इथे जर पाहिलं तर चेअर गर्ल्स देखील मात्र आपल्याला अगदी शेवटच्या दिवशी, मेगा फायनलच्या दिवशी याच मैदानावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र क्रांतिसिंहच्या बॅटमधून आपण पाहिली येताना. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 49 धावा च्या मात्र धावफलकावरती. 5 षटकांची ही मॅच. इथे धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. हा ब्रेक इथे थोडासा बाजूला करून, अर्थातच इथे ब्रेकवरचा पाय थोडासा बाजूला काढून ॲक्सिलेटरवरती पाय द्यावा लागणार आहे. आणि एक चांगली बॅटिंग, जलद गतीने बॅटिंग करत एक चांगला स्कोर इथे मात्र उभा करावा लागणार आहे शिवाय टीमला. यावेळेस इथे जर पाहिलं तर हा चेंडू देखील अप्रतिम होता बॅट आणि बॉलचा. तिकडे संपर्क पाहायला भेटला नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. या चेंडूवरती फटका देखील अप्रतिम पद्धतीने खेळलाय. साहिल राऊतला चेंडू भेदत एक्स्ट्रा कव्हरला येतोय दीपक शिवेकरच्या बॅटमधनं हा चौकार. आणि चौकाराच्या साह्यानं शिवगर्जना स्पोर्ट क्लब शिवसंघ सांघिकरित्या अर्धशतक देखील मात्र कंप्लीट करतोय. 53 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक इथे मात्र मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे गणेश रणपिसे पाटलांचं. इथे डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. धावफलक स्थिर आहे 53 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे पुन्हा एकदा स्विंग होणारा चेंडू बॅट आणि बॉलचा, तिथे मात्र संपर्क पाहायला भेटला नाही. डॉट बॉल आला. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. डेथ ओव्हरला आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र फटका खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल स्क्वेअर लेगला. सीमा रेषेच्या पलीकडे दीपक शिवेकरच्या बॅटमधनं अंतिम चेंडूवरती येतोय षटकार. 6 धावा. आरबी दिदी चंद्रकांत शेठ सातपुते स्पोर्ट फाउंडेशन शिवे टीमला विनंती आहे तुम्ही आता एका लाईनअप मध्ये खेळपट्टीचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण देखील मात्र लावून घ्या. दुसऱ्या बाजूने शिवसमता मोहकल टीमला विनंती आहे तुमचे सलामीचे 2 बॅटर 2 फलंदाज इथे मात्र तुम्ही खेळपट्टीवरती पाठवा. म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तब्बल किती बनवल्या तर तब्बल 59 बनवलेले आहेत शिवे टीमनं. आणि इथे शिवसमता मोहकल टीमला 5 षटकांमध्ये 30 बॉल मध्ये चेस करावे लागणार आहेत. तब्बल 60 धावा. म्हणजे चेंडू इथे एकेरी आहेत आणि धावा इथे डबल आहेत. म्हणजे 30 बॉल मध्ये इथे 60 धावा विजयासाठी बनवायच्यात. धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आयोजित भव्य दिव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम या अंबोली गावामध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय सरपंच शरद भाऊ शिंदे, स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके,
स्मृती करंडक स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. पहिल्या दिवशी 8 संघ खेळले, दिवस क्रमांक 2 मध्ये देखील 8 संघ खेळले. आज देखील या स्पर्धेमध्ये गावाचे 8 संघ खेळत आहेत. उद्या देखील वेस्टर्न क्रिकेट असोसिएशनचे 8 संघ या खेळपट्टीवरती खेळणार आहेत आणि परवा मात्र या स्पर्धेची मेगा फायनल ग्रँड फिनाली मॅच तिकडे सुरू होईल आणि मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आवाज चेंज होईल. याच गावचे भूमिपुत्र अर्थातच अंबोली भूषण गणेश केदारी इथे मात्र आता यानंतरच्या इनिंगसाठी मायक्रोफोन वरती जॉईंट होत आहेत. या गणेश भाऊ आपलं स्वागत आहे आणि त्यांना देखील जॉईंट होतील राम रोकडे सर. तीस चेंडू मध्ये बनवायच्यात मोहकल संघाला सॉरी 30 चेंडू मध्ये बनवायच्यात मोहकल संघाला तब्बल 60 धावा. स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार आहात मोहकल संघाचा संघनायक अमित राऊत तर नॉन स्ट्राईक एंडवरती साहिल. चला मॅच सुरू करून घ्या. लेट्स प्ले डावाला मात्र या ठिकाणी सुरुवात होणार आहे. 30 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 60 धावा. षटक क्रमांक पहिलं विवेक शिवेकर गोलंदाजी मार्कवर आहे. ब्लॉक होल स्वरूपात चेंडू त्या ठिकाणी टाकला गेला आहे. 3 शतरक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत. 1 धावा. दोन धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं विवेकजी शिवेकर अमित राऊत आपलं आणि संघाचं खातं खोललं गेले 2 धावांनी. फुलटा स्वरूपात चेंडू टाकला गेलाय. चेंडू सीमारेषेकडे वाटचाल करतोय. पाहता पाहता चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा.
फ्री हिटचा चान्स येऊन ठेपलाय अमित राऊत याच्याकडे. 7 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. साठ धावांचा पाठलाग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलक लागले 11 धावा. षटक क्रमांक पहिलं. अकरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. विवेक श्वेकर याचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 60 धावांचा पाठलाग केला जातोय. सलामीचा सलामीवीर अमित राऊत आपण पाहतोय एक भन्नाट फॉर्म मध्ये त्या ठिकाणी मैदानामध्ये आपल्या नावाचं वर्चस्व गाजवतोय. हा चेंडू कव्हरच्या दिशेकडे मारला जातोय. क्षेत्ररक्षक पाठमोरा झालाय. चेंडू पाहता पाहता सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. हे रास्ते हे 4 के. भाऊ शिंदे यांच्याकडनं अमित राऊत साठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या ठिकाणी मात्र पारितोषिक लावल्यानंतर अमित राऊत याला आपल्या डकआउटचा पवेलियनचा रस्ता धरावा लागतोय. धावफलक आपण पाहिलं तर 15 धावा 1 गडी बाद. षटक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
मोहकल संघाला आणि त्यांना रोखावं लागेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय शिवे संघाकडनं केली जाते. सोळा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय कुणाल शिवेकर, मॅन फ्रॉम शिवे. पहिला चेंडू निलेश राऊत याने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल आणि हा षटकार. 6 धावा. धावफलक पाहिले गेले तर 22 धावा. या ठिकाणी निश्चितच सुंदर प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कुठंतरी पडझड मोहकल संघाची करावी लागेल तरच शिवे संघ त्या ठिकाणी आगेकूच करू शकतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा झालेल्या चुका हे विसरून जावं लागेल आणि पुन्हा एकदा हा खेळ क्रिकेटचा खेळ खेळावा लागेल. सुरेख प्रकारे हलवर स्वरूपामध्ये प्लेसमेंट केली जाते. आपल्याच बॉल थ्रो मध्ये अडवण्याचा त्या ठिकाणी कुणालचा प्रयत्न होता, असफल ठरला. एक चेंडू त्या ठिकाणी मात्र 1 धावा रोखू शकला नाहीये. स्ट्राईट रोटेट केली जाते. तेवीस धावा. षटक क्रमांक दुसरा निश्चितच चालू आहे. कुणाल शिवेकर हा चेंडू पा काय देखना नजाकत भरा शॉट मारलाय आणि हा चेंडू जाते सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. 60 धावांचा पाठलाग केला जातोय. दुसरं षटक चालू आहे. 2 षटकार आतापर्यंत मारले गेलेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. हा चेंडू त्या ठिकाणी मात्र एसटी रक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय. थोडस बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं गेलंय. उसळता चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय कुणाल शिवेकर याच्याकडनं. आता मात्र प्रेशर वाढला जातोय शिवे संघावरती. मोहकल संघ थोडासा हवी होतोय. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. सोमा तोच चेंडू आहे ना. मॅच बॉल आहे.
रामरोकडे जरा कृपया इकडे या. षटक क्रमांक जर पाहिले तर दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कुणाल शिवेकर. क्रॉस दी बॅट बोट खेळण्याचा प्रयत्न तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक निशांत तिथे तैनात असणार आहे. एक जर पाहिलं तर हा चेंडू सुरेख असेल. डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं संपलं गेलंय आणि धावफलकावरती धावा समता क्रिकेट क्लब मोहकल या टीमच्या नावावरती आपण पाहतोय. धावा लागल्या गेल्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज विवेक शिवेकर षटक क्रमांक 3 साठी जर पाहिलं तर आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावात जर पाहिलं तर बनवल्या गेल्यात 58 धावा आणि विजयासाठी 59 धावा बनवल्यात. विजयासाठी जर पाहिलं तर 60 धावांचा इथे पाठलाग करावा लागणार आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आहे आणि जर पाहिलं तर विजयासाठी अजून देखील पाहतोय 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज जी मात्र आपण पाहतोय. समता ग्रुप मोहकल टीमला आपण पाहतोय मैदानामध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज साहिल राऊत. फुलठॉ चेंडू आणि विरघवलाय. चेंडू धावून पोहोचेल प्रेक्षक गॅलरीला मानवंदना. चेंडू सीमा पार. येथील धावा 4 चौकार. धावा येथील धावांतर 1 धावेने धावफलकावरती. पुन्हा एकदा आकडे वाढले धावफलकावरती. धावा 35 या अंकावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. विवेक वरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा बॅटची गडा क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. 1 धावा आणि दुसऱ्या धाव्यासाठी पलायन डेंजर झोनला. तिथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेने धावफलकावरती. पुन्हा एकदा धावफलक वाढलाय. धावफलकावरती धावा 37 या अंकावरती. षटक क्रमांक 3 आहे आणि जर पाहिलं तर चौकार षटकार जर पाहिलं तर या फलंदाजांना खेळलेत. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने फाईन लेगला चेंडूला ट्रॅव्हल केले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. 1 धाव आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन. पुन्हा एकदा तिथे 2 धावा इथे सक्सेसफुल पूर्ण केल्यात. 2 धावेने धावफलक जर पाहिलं तर समता ग्रुप मोहकल टीमच्या नावावरती 39 धावा धावफलकावरती आहेत. पंधरा चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलं तर बदलाव केलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा विवेक शिवेकर. क्रॉस दी बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे अंगभेदक मारा. त्यावरती जर पाहिलं तर 1 धाव आली. 1 धावेने धावफलकावरती. पुन्हा एकदा 1 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 40 या अंकावरती. विवेकची गोलंदाजी सुरू आहे परंतु जर पाहिलं तर त्या गोलंदाजीवरती निश्चित आपण पाहिजे पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर जर पाहिलं तर सिंगल डबलचा डाव तो मैदान चार्टमध्ये सुरू झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती विवेक सज्ज झालाय आणि स्ट्राईक विनंती जर पाहिलं तर आपण पाहतोय फलंदाज दाखल होईल. निलेश राऊतला आपण पाहतोय.
थोडासा जर पाहिलं तर अडचण असेल गोलंदाजाला, काहीतरी जर पाहिलं तर बदलाव करण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे विवेकचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय. क्रॉस दी बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क असेल आणि यशच्या खूपच बाहेर चेंडू. तिथे पंच वरून चेंडू जर पाहिले तर आपण पाहतोय तिथे खेळवतील हा चेंडू खराब. धावपल खबर जर पाहिली तर पुन्हा एकदा आकडे वाढतील. तिथे हा चेंडू सुरेख असेल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॉलला जर पाहिले तर मैदानच्या आतमध्ये हवा घालण्याचं काम जे मात्र मैदानच्या आतमध्ये केले गेले. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एक जर पाहिले तर धावफलकावरती धावा ज्या मात्र लागल्या गेल्यात आतापर्यंत आपण पाहतोय 41 धावा. पुन्हा एकदा अंगभेदक मारा. तिथे जर पाहिलं तर एक सुरेख गोलंदाजी लेग बाईच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक धावाली. एक धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 42 अंकावरती शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. टीमला विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका कारण पुढील सामन्याला आपल्याला उशीर होतो. वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं असणार आहे. षटक क्रमांक 4 साठी जर पाहिले तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेश ठोंबरे इथे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा निलेश राऊत. नॉन स्ट्राईक एंड वरती साहिल राऊतला आपण पाहतोय. क्रॉस बॅट पटका खेळलाय. चेंडू हवेत. शतरक्षक कुणाल शिवेकर टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज या चेंडूवरती निलेश राऊत फेल बॅक टू द पवेलियन. जर निश्चित आपण पाहिलं तर एक रोमांचक क्रिकेटचा धगधगता थरार आपण आंबोली गावामध्ये पाहतोय. यावेळेस एक देखना फटका. चेंडू उडवलाय आणि सरळ चेंडू धावून पोहोचेल. शतरक्षक के मस्तक पे दस्तक. आउट ऑफ द पार्क. बंगाली रसगुल्ला 6 रन षटकार 6 धावा. षटकाराने जर पाहिलं तर धावफलक वाढेल. आणि दुसऱ्या चेंडूवरती तिथे काय घडलंय. ज्या फलंदाजानं षटकार खेळला त्यालाच त्यानं डगआउटचा रस्ता दाखवलाय. अर्थात शेखर रेनपिसे या चेंडूवरती होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. दाखल होईल. इथे जर पाहिलं तर कुणाल शिवेकर तिथे दुखापतीमध्ये सापडलाय. जर पाहिलं तर 2 झेल जरूर पकडलेत. विजयाची वाटचाल जरूर सुरू आहे
परंतु जर पाहिले तर धावफलकावरती आता धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. एक चांगली गोलंदाजी करतोय प्रथमेश ठोंबरेची गोलंदाजी सुरू आहे आणि त्या जर पाहिलं तर त्या गोलंदाजीमध्ये त्या षटकामध्ये 2 फलंदाज त्याने आतापर्यंत बाद केलेत. पुन्हा एकदा नवीन फलंदाज गणेश इथे मैदानामध्ये दाखल होतोय. जर पाहिले तर निश्चित आपण पाहतोय या गोलंदाजाला जर पाहिले तर वारंवार मैदानामध्ये अडथळा असेल, परंतु चांगली गोलंदाजी जितकी होईल तितका प्रयत्न तो मैदानामध्ये करतोय. निश्चित डाव सावरण्याचा प्रयत्न त्यानं मैदानामध्ये केलाय. म्हणजे जर पाहिले तर षटक क्रमांक 4 साठी प्रथमेश ठोंबरेची गोलंदाजी सुरू आहे. 9 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय या 2 फलंदाजांसाठी. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय गणेश रणपिसे आणि साहिल राऊत ही जोडी मैदानामध्ये आहे. एक चांगली गोलंदाजी सुरू आहे. 9 चेंडू 12 धावा. इथे कोड जिंकणार तो पुढील मॅच खेळण्यासाठी सज्ज असेल. अक्रॉस दी बॅटनं फटका खेळलाय. डीप मिड विकेटला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे विवेक शिवेकर चेंडूला भागप करेल. फेकी सुरेख असेल आणि त्यावर जर पाहिलं तर एक धाव आली. एक धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलक संघाचा अकाउंट खातं जर पाहिलं तर संघ अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं असणार आहे आणि या मॅच मध्ये जो संघ पराजित होईल त्याला या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागणार आहे. यावेळेस हा फटका सुरेख असेल. क्षेत्ररक्षक तिथे प्रकाश कारके. फेकी सुरेख आणि तिथे फलंदाज गणेश रणपिसे. धावबाद. बॅक टू द पवेलियन. बिन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होईल श्रीहरी राऊत. षटक क्रमांक 14 सुरू आहे आणि या गोलंदाजाने जर पाहिलं तर इथे कमाल केली आहे आणि इथे धावा देखील रोखल्यात. फलंदाज त्याने देखील बाद केलेत. पुन्हा एकदा जर पाहिलं तर शेवटच्या या षटकातील चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत. समता ग्रुप बोहोकल टीमला 7 चेंडूंमध्ये 11 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. एक अप्रतिम निवेदन आपण पाहतोय. आयोजन देखील आपण पाहतोय एक सुंदर आहे. दिवस क्रमांक 3 आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. बॅटची खडा आणि तिथे यष्टी रक्षक चुकी करेल. झेल सुटलाय आणि जेवणदार असेल आपण पाहतोय श्रीहरी राऊतला. त्यावरती जर पाहिलं तर एक धाव आली. एक धावेट धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. अर्थात 50 धावा ज्या मात्र आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्या. घेऊ नका. वेळ वाचवा. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय आणि त्या 6 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर विजयासाठी 10 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शेवटचं अंतिम षटक निर्णायक षटक आपण पाहतोय. सुनील शिवेकर जर पाहिलं तर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय.
लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये देखील जर पाहिले तर आपण पाहतोय विवेक शिवेकर असेल, स्पेअरलेग दिशेने जर पाहिले तर प्रकाश खारके सरांना आपण पाहतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय, परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सुनील शिवेकर षटक क्रमांक 5 साठी. पहिला चेंडू आणि त्यावरती श्रीहरी राऊतचा बिग ब्लास्ट, चेंडू सीमा पार, येथील धावाचा हा षटकार. यावेळेस हा फटका देखील सुरेख आहे, जमिनीला गुदगुली करणारा फटका आपण पाहतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, परंतु त्यावरती 2 धावा येतील आणि तिथे जर पाहिले तर फेकी खराब, क्षेत्ररक्षण खराब आहे. तिथे पुन्हा एकदा तिसऱ्या धावेला बिलॉंग केले, 3 धावा कंप्लीट झाल्यात. चौथ्या धावेला जर पाहिलं तर तिथे नकार आलाय. 3 धावेला धावफलक वाढेल, धावफलकावरती धावा 59 अंकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि धावा बनवायची आहे 1. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतो शेवटचा अंतिम षटक सुरू आहे. 1 धावेची गरज, यावेळेस फटका खेळलाय आणि चेंडू मुख्य